मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण असंभाव्यता नमुना निवड या घटकाविषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, यालाच इंग्लिशमध्ये नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. ज्यावेळी समग्रातून प्रत्येक एककाची नमुना निवडीसाठी संभाव्यता असते, त्यावेळी योग्य समग्राचे म्हणजे संपूर्ण घटकाचे प्रतिनिधित्व एका घटकाद्वारे होत आहे असे आपण म्हणू शकतो. अशा वेळेस अध्ययनामध्ये विश्वसनीय परिणाम मिळू शकतात. ज्यावेळी सर्व घटकातून प्रत्येक एका घटकाची नमुना म्हणून निवडले जाण्याची संभाव्यता नसते, अशा नमुना पद्धतीला असंभाव्यता नमुना निवड पद्धती असे म्हणतात. असंभाव्यता नमुना निवड ही संभाव्यता नमुना निवड पद्धतीच्या अगदी उलट पद्धत आहे. असंभाव्यता नमुना निवडीमध्ये समग्रातील प्रत्येक एककाची नमुन्यात समाविष्ट होण्याची संभाव्यता किती असेल याचा अंदाज घेता येत नाही. म्हणून नमुन्याबाबत विश्वसनीयता किती प्रमाणात राहील व परिणामकारकता राहणार की नाही हे स्पष्ट सांगता येत नाही. यामध्ये असंभाव्यता नमुना निवडीचे प्रमुख प्रकार पडलेले दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे आपण पाहूया. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे सोयीस्कर नमुना निवड. यालाच इंग्लिशमध्ये ॲक्सिडेंटल ऑर कॉन्व्हिनियन्स सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. या पद्धतीत संशोधनकर्ता नमुन्याची निवड स्वतःच्या इच्छेनुसार करीत असतो. तसेच नमुन्यासाठी किती व्यक्ती निवडायच्या हे संशोधनकर्ताच ठरवित असतो. नमुना निवडीचे कार्य संशोधनकर्त्याच्या इच्छेनुसार होत असल्याने या पद्धतीला सोयीस्कर नमुना निवड असे संबोधले जाते. ग्रामीण असे वेगवेगळे स्तर करण्यात येतात. अशा प्रत्येक स्तरातून एकक निवडले जाते. असे एक घटकाचे समग्रातील म्हणजे संपूर्ण घटकातील त्या स्तराचे प्रतिनिधित्व एक घटक करीत असतो. सर्व घटकांचा स्तर पाडण्यात आल्याने सर्व घटकांना विभागले जाते. तसेच त्या स्तराचे एक घटकात रूपांतर केले जाते आणि सर्व घटक हे मग लहान होतात. म्हणजे कार्य करण्यात सोयीस्करपणा वाढतो. म्हणजे सर्वप्रथम नमुना, त्याचे उपनमुने असा हा प्रकार चालतो. अशा प्रकारे सर्व घटकांचे स्तर पाडल्यामुळे स्तरीकरणाने नमुन्याची प्रतिनिधिकता व परिणामकारकता वाढते. असंभाव्यता नमुना निवडीमधील दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोटा नमुना निवड. यालाच इंग्लिशमध्ये कोटा सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. या पद्धतीत संशोधनकर्ता सर्व घटकाच्या विविध भागात व स्तरामध्ये विभाजित या सर्व घटकांना करतो. प्रत्येक स्तरात लोकसंख्येचा अंदाज घेतला जातो व या स्तरातून एकेका घटकाची निवड केली जाते. प्रत्येक स्तरातून विशिष्ट प्रमाणातच एककाची निवड होते. म्हणजे प्रत्येक स्तराचा एकक निवडीचा कोटा हा निश्चित असतो. म्हणून या पद्धतीला कोटा नमुना निवड असे म्हणतात. मित्रांनो, संशोधन करताना अध्ययन विषयातील नेमकी लक्षणे लक्षात घेतो व त्या लक्षणाच्या आधारे स्तर पाडले जातात. या स्तरामध्ये एककाचे प्रमाण किती राहील हे संशोधक ठरवितो. म्हणजे समग्रातील प्रमाणाला अनुरूप अशा एकेका घटकाची निवड करणे. तसेच त्यातील व्यक्तीच्या प्रमाणाबाबत संशोधकाला वास्तविक ज्ञान असणे हे कोटा नमुना निवड पद्धतीचे ध्येय आहे. समग्रामधून निवडला जाणारा नमुना हा समग्राचे प्रतिनिधित्व करेल असे होत नाही किंवा करेलच हेही सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचा निष्कर्षावर परिणाम होतो. निष्कर्ष बरोबर आहे की चूक आहे हे ठरविणे बरेचदा कठीण काम होऊन बसते. असंभाव्यता नमुना निवडीमधील तिसरा प्रकार आहे तो म्हणजे उद्देशपूर्ण किंवा निर्णय नमुना निवड.
यालाच इंग्लिशमध्ये पर्पजिव्ह ऑर जजमेंट सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. संशोधन समस्येच्या दृष्टीने संशोधनकर्ता ज्यावेळी नमुना निवडतो त्यासाठी संशोधक एखादी उद्दिष्ट समोर ठेवत असतो. यावेळी तो समग्रातून एकक निवडताना योग्य तो निर्णय घेत असतो. म्हणजे विशिष्ट उद्देश ठेवून किंवा निर्णय घेऊन ज्यावेळी नमुना निवडीचे कार्य होते तेव्हा अशा पद्धतीला उद्देशपूर्ण किंवा निर्णय नमुना निवड असे म्हणतात. अध्ययनाच्या दृष्टीने संशोधकाला ज्या गोष्टीमध्ये रुची असते अशाच समग्राची निवड केली जाते व त्यातूनच एकक निवडला जातो. अशा उद्देशपूर्ण नमुन्याची निवड करताना चुका होतील हे संभवनीय असते. या पद्धतीत नमुना निवडणे ही सोपी गोष्ट नसते. ज्यावेळी संभाव्यता नमुना निवड पद्धतीने नमुना निवड करणे शक्य नसते अशावेळी उद्देशपूर्ण किंवा निर्णय नमुना निवड ही निर्णायक ठरत असते. मित्रांनो, ही माहिती होती असंभाव्यता नमुना निवड या घटकाविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.